जय शिवराय मित्रांनो, मी भावेश पवार आपलं स्वागत करतो हेंडखोर मावळा या चॅनलवरती। आज आपण अशा किल्ल्याला भेट देणार आहोत, त्याचं नाव आहे केंजळगड। चला तर मग भेट देऊया आपण केंजळगडला। किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला एक शंकराचं मंदिर बघायला भेटतं। तिथेच आपण आपले वाहन लावून शाळेच्या दिशेने आपण पुढे जाऊयात। सरळ शाळेच्या पुढे आपण गेलो असता आपल्याला पुढे एक पाण्याची टाकी बघायला भेटेल। हे बघा, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे। या गावातून सरळ पुढे गेलो असता उजवीकडे वळल्यावरती आपल्याला हा असा कच्चा रस्ता लागतो। तर ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। केंजळगडाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर कृष्णा आणि नीरा या नद्याच्या खोऱ्यातील हा डोंगरी किल्ला आहे। एका बाजूला दोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसऱ्या बाजूकडे नीरा नदीवर देवगड येथे धरण आहे व जवळच रायरेश्वराचं पठारी आपल्याला बघायला भेटतं। केंजळगडाचे अजूनही दोन नावं पडतात। पहिलं नाव म्हणजे केलंजा आणि दुसरं म्हणजे मनमोहकगड। ही दोन खास नावे महाराजांनी या किल्ल्याला दिली आहेत। सांगितलं जातं की या किल्ल्याचे किल्लेदार पिलाजी गोळे हे होते आणि हे शिवकालीन व शाहूकालीन कालखंडामध्ये त्याची नोंद आहे। सांगण्यात येतं की हंबीररावांचे जे शेवटचे युद्ध होते ते याच परिसरात झालेले आहे। किल्लेदार गोळे यांचे या किल्ल्यासाठी खूप मोठे योगदान आहे असेही सांगण्यात येत आहे। पुढे त्यांना 1689मध्ये पायदळाचा प्रमुख केला गेला होता आणि त्यांच्याकडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वेराडगड, चंदनवंदन, मंगळगड अशा यादीचे किल्ले ही निगराणीमध्ये होते। आता आपण सपाट पठारावर आहोत, तर आता बघू शकतो आपण आपल्याला चौकोनी आकाराची पाण्याची टाकी ही बघायला भेटते। आणि थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला वाड्याचे अवशेष बघायला भेटत आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे वाड्याचे अवशेष आहेत। चला मग इथूनच आपण उजव्या बाजूने पुढे जाऊया। दृश्य खूप अप्रतिम आहे। याच दिशेने आपण पुढे जाऊया, बघूया आपल्याला आता पुढे काय काय असं बघायला भेटतं ते। आता आपण उजव्या दिशेने पुढे चाललो आहोत। तर आता पुढे आपण जात असताना मला समोर एक दिवडी बघायला भेटते। बघूया कसली दिवडी आहे ती। हे बघा, इथे एक दिवडी आहे बघायला भेटते। इथं लाठीकाठीची जागा असू शकते असं मला वाटतं। तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे। आणि आता सरळ तिथनं पुढे जाऊया आपण। तुम्हाला दाखवतो पुढचा पट्टा काय आहे तो। तिथून पुढे गेलो असता तर इथं आपण इथून पुढे जाऊया। इथं आपण बघू शकतो गुहा आहे इथे। चला मग बघूया काय काय आहे ते। इथे नैसर्गिकरित्या बनलेली एक गुहा दिसते बाहेरून। सो चला मग आतमध्ये जाऊन बघूया ती कशी आहे ते। चला तर मग बाहेरून तर निसर्गाने बनवलेली अशी आहे दिसते आपल्याला। आतमध्ये जाऊन बघूया कशी आहे ते। परंतु आतमध्ये गेले असता आपल्याला असं वाटतं की हे मानवनिर्मित गुहा असण्याची शक्यता जास्त आहे, कारण जसं आतमध्ये जाऊ आपण तसं ती छोटी होत जाते। चला बाहेर निघून आता आपण पुढच्या दिशेला जाऊया। आता पुढच्या दिशेला गेलो असता आपल्याला एक बुरुज बघायला भेटतो। तुम्ही बघू शकता साईडला हे एक बुरुज आहे आणि समोरच्या दिशेला बघितला तर तिकडेही बुरुज बघायला भेटतोय। आणि तसंच पुढे गेलो असता आपल्याला एक दगडात कोरलेल्या 54 प्रशस्त पायऱ्या बघायलाही भेटतात। ह्या दगडामध्ये कातळामध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत। चला मग आपण त्याच्यातून पुढे जाऊया। तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला छन्नीने एकदम छान असं कोरून घेतलेले डोंगर आहे। बघू शकता तुम्ही दगडांच्या पायऱ्यांपाशीच। तर चला आपण आता दगडाच्या वरती आलो आहोत। आणि ह्या पायऱ्यांचं आश्चर्य असं आहे की एवढ्या रानामध्ये कशा प्रकारे ह्या पायऱ्या खोदल्या असेल, हे एक वेगळंच आश्चर्य आहे। तर तुम्ही बघू शकता किती कोरीव, आणि एका साईडला पूर्ण दरी आहे आणि एका साईडला पूर्ण डोंगर, म्हणजे किल्ल्याचा हा एक अर्धा भाग आहे।
आत्ता आपण थोडंसं वरती पठारावर आलो आहोत, किल्ल्याच्या वरच्या टोकापर्यंत. आत्ता पुढे आपल्याला एक मंदिर बघायला भेटतं छोटंसं. आता त्यातलं काम चालू आहे त्या मंदिराचं. आणि ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला एक हे बघा वाड्याचे अवशेषही बघायला भेटतात त्या साईडला पुढे. आणि इकडे आपल्याला एक ध्वज बघायला भेटतो. तो बघा तुम्हाला दाखवू शकतो, बघा हे बघू शकतो आपण ध्वज आहे. आणि इकडे बघा, इकडे एक पाण्याची टाकी बघायला भेटते. तिथं जवळच पाण्याची टाकी आहे. आणि पुढे आपण आत्ता जाऊया. आता आपण पुढे चाललो असता आपल्याला काही विरगळी आणि केंजळ देवाचं मंदिर इथं बघायला भेटतं आहे. ते आता सह्याद्री प्रशासनामार्फत इथे मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. सो आपण बघू शकतो. हे बघा पुढे बघता येईल तर इथं शंकराचे पिंड आणि काही देवस्थानही इथे आपल्याला बघायला भेटतात. चला तर मग तिथं दर्शन करून चला मग आत्ता पुढे जाऊया आपण. पुढे काय काय आपल्याला बघायला भेटतं ते बघूया आपण आत्ता. आणि सांगितलं जातं या किल्ल्यावरून आपल्याला असे खूप सारे किल्ले बघायला भेटतात, जसे की रायरेश्वर, कमळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोह्याडा, लिंगाणा, वज्रगड, वैरागड, सिंहगड एवढे सारे किल्ले ह्याची त्या किल्ल्यावरून दिसतात असं सांगितलं जातं. चला तर मग आता पुढे जाऊया, बघू अजून काय काय आपल्याला पाहायला भेटतं. आता धुकं खूप असल्यामुळे आपल्याला फक्त एकच किल्ला दिसतो, तो म्हणजे पुढे असणारा रायरेश्वराचा डोंगर. आपल्याला दारूचे कोठार बघायला भेटतं आणि खूप जुन्या काळाचं काम असल्यामुळं केवढं अप्रतिम आहे, आतमधूनही तुम्हाला बघायला भेटेल. चला आपण बघूया कसं आहे ते काम. चला, हे बघू शकता दगडामध्ये कोरीव काम आहे आणि वरतून विटांचं आहे. छप्पर पडल्यामुळे ते थोडंसं छोटं दिसतं आहे. तर बघू शकता ह्या केंजळगडावरची अप्रतिम दृश्य. चला तर मग आता आपण आपला ब्लॉग संपूया. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला तर मग आपण आता ह्या ब्लॉगला विराम देऊया आणि हा ब्लॉग इथे संपूया. जय शिवराय.